नमस्कार आणि पुढारीवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर कलाकार या शोमध्ये इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपण दरवेळी काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतो. आज खऱ्या अर्थानं अनेक प्रचारातून थोडासा वेळ काढून वरुण सर खूप खूप स्वागत आहे वरुणजी. आणि कलाकार हा शो आहे त्यामुळे जरा पॉलिटिकल आणि नॉन पॉलिटिकल गप्पा होणार आहे. सर गाडी आहे, किती गाडीचं प्रेम आहे तुम्हाला ते सगळ्यात पहिलं सांगा. नाही मला वाटतं प्रत्येक मुलाला असतं, मुलींना पण असतं पण मुलांना थोडं अधिक असतं. आणि अगदी मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना लपून लपून गाडी चालवण्याची तशीच शिकलेलो आहे मी, त्यामुळे तेव्हापासून आवड होती. पण आजकाल थोडं मुंबईचं ट्रॅफिक पाहता बाजूच्या सीटवर बसायला जास्त आवडतं, पण कधी सुट्टीवर वगैरे असताना मीच चालवतो. मग बाकीच्या गप्पा गाडीत मारूया आपण. लेट्स कम. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार इलेक्शन स्पेशल शोमध्ये. वरुणजी आपल्यासोबत आहे. वरुणजी खूप खूप स्वागत आहे. आपण निघालोय आणि वरुणजी हाऊज अ मॉर्निंग. त्या सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की आता खरं तर प्रचार सुरू आहे, त्यामुळे मॉर्निंग नाईट इज प्रचार ऑल टुगेदर. पूर्ण वेळ म्हणजे तुम्हाला सांगू की दिवस कधी येतो, प्रचार कधी होतो, रात्री कधी येते, याचं काही ताळमेळ राहिलं नाहीये. पण छान आहे हा. मला निवडणुका हा माझा फेवरेट सीझन असतो आणि मला प्रचंड मजा येते. आणि यावेळी तर मी स्वतःच उमेदवार म्हणून लढतोय, त्यामुळे अजून एक वेगळा आनंद आहे, वेगळा एक एक्साइटमेंट आहे आणि एक अतिशय चांगलं फिलिंग आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आहे, लोकांचा छान प्रतिसाद मिळतोय, त्याच्यामुळे थकवा जाणवत नाही. कार्यकर्त्यांची एवढी एनर्जी असते की आपण एक जरी प्रचार फेरी संपली, दुसऱ्या भागात गेल्यावर दुसरे त्या भागातले कार्यकर्ते असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून परत एकदा एनर्जी येते. त्यामुळे इट्स गुड. आणि खऱ्या अर्थानं आता कलाकार असं शोचं नाव आहे. सो कला आणि कार. सो सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं असं, कारण आपण एक मंदिरात चाललो असं तुम्हाला सांगितलं, पण ही गाडी, ही ड्रायव्हिंग व्हील सगळ्यात पहिल्यांदा हातात कधी आली? म्हणजे 18 वर्षानंतर आपण ठरवलेलं का की मला गाडी शिकायची आणि मी चालवणार? मला वाटतं सगळ्याच एक 15-16 वर्षांच्या मुलांची इच्छा असते, तशी मला तेव्हा बाईकची इच्छा होती आणि मला लवकरात लवकर बाईक हवी आणि मग बाईकनी कॉलेजला जावं असं वाटायचं. माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं ते बाईक नको, तू 18चा हो आणि मग गाडी चालव. पण नंतर मी हळूहळू चालवायला लागलो. ऑफकोर्स घरातनं काय म्हणायचे नाहीत, पण तरी एक नवीन गाडी हातात कशी द्यायची भीती असते. मला प्रचंड आवड आहे. आणि माझं कॉलेज नवी मुंबईला होतं, त्यामुळे दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यामुळे मी दररोज कसं होतं, मला कॉलेजला जर ट्रेननी जायचं तर मला 3 ट्रेन बदलायला लागायच्या. त्यामुळे इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे सकाळी 3 ट्रेन, म्हणजे वेस्टर्न टू सेंट्रल अँड सेंट्रल टू हार्बर, आणि संध्याकाळी 3 ट्रेन. त्यामुळे ते इट वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. त्यामुळे मग मी माझं 3rd आणि 4th इयरला मग मी गाडीनेच जायचो. त्यामुळे माझा रोज मी स्वतः सेल्फ ड्राईव्ह करत जायचो आणि आवड आहे. आता सुद्धा नंतर जेव्हा राजकीय दौरे होतात तर ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा एक तालुका ते दुसरा तालुका प्रचंड अंतर असतं, तेव्हा मी आय लाईक टू ड्राईव्ह. आणि माझ्यासोबत माझे कॉलेजचे मित्र पण नेहमी माझ्या कुठल्याही फोटोमध्ये बघा, ते आज पण आलेच सगळे, ते असतात सोबत. त्यामुळे गप्पा टप्पा मारत आम्ही जातो. इट इज गुड फन. मुंबईत फक्त काय होतं, ट्रॅफिक एवढा असतो, प्लस पार्किंग. आपल्याला पार्किंग पटकन मिळत नाही. अनेक वेळा फोन येतात, फोनवर बोलण्या हे करण्यापेक्षा नाव आय प्रेफर हॅव्हिंग अ ड्रायव्हर. मला बाजूला बसायला आवडतं. आपण नेहमी जेव्हा गाडी म्हणतो ना, त्या गाडीत अनेक आठवणी असतात वरुणजी. आणि ती कुठली गाडी ज्यांनी वरुणजींच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी पाहिल्या आहेत? तेव्हा आमच्याकडे होंडा CR-V होती आणि ती होंडा CR-V माझी एकदम आवडीची गाडी. कारण मी तुम्हाला सांगतो, तेव्हा वेकअप सीट आलेला आणि वेकअप सीट होते रणबीर कपूरकडे, आय थिंक होंडा CR-V होती. आणि मी त्याच दरम्यान कॉलेजला होतो, त्यामुळे माझ्याकडे तीच गाडी. त्यामुळे ते प्रचंड, आणि गाडी पण अप्रतिम होती, प्रचंड पॉवर होती गाडीमध्ये, दिसायला इट वॉज अ गुड लुकिंग कार. त्यामुळे एका कॉलेज किडचं माझ्यासाठी तर ते ड्रीम होतं आपल्याकडे होंडा CR-V. आणि मी नुकतंच युवासेनेचं काम केलं, तेव्हा मागे मोठा युवासेनेचा तसा स्टिकर पण लावलेला. आणि त्या गाडीतनं मी कॉलेजच्या ट्रिप केल्या, मी माझे पॉलिटिकल दौरे असंख्य केले. ते मी नाही म्हटलं तरी 6-7 वर्ष ती मी गाडी चालवली, टू अ पॉइंट वर त्या गाडीने शेवटी आता 1.5-2 लाख किलोमीटर झाले आणि तुमच्या ड्रायव्हिंगने आम्हाला अजून झेपणार नाही, म्हणून आपण हे गिव्ह अप केलं. इकडे एक हनुमान मंदिर, मला फक्त दर्शन घ्यायचं, आपण ते करून पटकन रेझ्युम करूया. छान दर्शन देखील झालेलं आहे, त्यामुळे दिवसाची सुरुवात ही छान देवाच्या कृपेने झालेली आहे. आणि आपण गाडीच्या गप्पा मारत होतो. तुमचा जो ब्रदरहुड आहे तुमचा आणि आदित्य सरांचा, तो प्रचंड वेगळा आहे असं मला वाटतं. सी, ब्रदर्स आर ब्रदर्स, ते तेवढं आहे, भाई तो भाई आहे. पण आपण जे म्हणतो ना, तुमच्यात मैत्री पण आहे, तुमच्यात डिस्कशन सुद्धा आहे, तुमच्यात एक पॉइंटला आनंद सुद्धा आहे,
आज मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तो कुठला मोमेंट तुमच्या दोघांच्या आयुष्यातला होता, म्हणजे सिनेटच्या निवडणुकीत जेव्हा तुम्हाला दोघांना खांद्यावर लोकांनी उचललेलं, बरोबर. तर तुमच्या दोघांमधला आनंद एकमेकासाठी दिसत होता रादर दॅन स्वतःसाठी. तर हे हाय तरी काय, व्हॉट इज दिस कंपॅनियनशिप ऑल टुगेदर? नाही, काय झालं की यावेळची सिनेटची निवडणूक होती ही आमच्या म्हणजे माझ्यासाठी तर अतिशय महत्वाची होती आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढत होतो. कारण ज्या परिस्थितीतनं गेले 2 वर्ष आम्ही सगळा पक्ष परत उभा केलेला आणि त्यानंतर खास करून ही सिनेटची निवडणूक म्हणजे आमची निवडणूक असते. शिवसेनेचं नाव नसतं, त्याला युवा सेनेचं असतं आणि युवा सेनेत इतके लोक ज्यांना आम्ही एकदम आमचे जवळचे मित्र समजायचो ते आम्हाला सत्ता गेल्या गेल्या अगदी 6 महिन्यात सोडून गेले. त्यामुळे आम्ही परत एकदा सगळं नवीन संघटन उभी केलं, नवीन टीम उभी केली आणि अनेक ऑल ऑड्स वर अगेन्स्ट अस. 2-3 वेळा निवडणुका रद्द झाल्या. आम्ही केलेलं अख्खं रजिस्ट्रेशन त्यांनी रद्द करून टाकलं. आम्हाला परत शून्यापासून रजिस्ट्रेशन करावं लागलं. फ्रस्ट्रेटिंग होतं तुमचं? प्रचंड होतं. आम्ही एकदा नाही तर 4 वेळा कोर्टात गेलो. अगदी मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीकरता आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन केस लढलो, आम्ही हायकोर्टात जाऊन केस लढलो आणि हे सगळं केल्याच्या नंतर जेव्हा तो सक्सेस आला त्यामुळे दॅट वॉज ग्रेट. म्हणजे ती मोमेंट इट इज अगदी वन ऑफ द हॅपीएस्ट मोमेंट्स. आणि मला दुसरं आठवतं की जेव्हा आदित्यजी त्यांची पहिली निवडणूक जिंकली 2019ला, तेव्हा ऑल्सो इट वॉज व्हेरी हॅपी. आणि मला अजून तुम्ही म्हणाल तसं पॉलिटिकली जर विचारलं तर लहानपणापासून असं काय आम्ही काय फार हे नव्हतो, आम्ही अगदी लहान होतो, पण मला तर काही राजकारणाचं फार तसं हे पण नव्हतं. मी नंतर कॉलेज नंतर सक्रिय झालो, पण अगदी शाळेत असल्यापासून महापालिका तर शिवसेनेकडे असायची. त्यामुळे ते महापालिकेचे निकाल लागले, शिवसेनेचा महापौर झाला, त्यानंतर एक आम्ही सगळे असे एक्साइटेड असायचो कारण माहोलच तसा असायचा. शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीवर असायची. आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला, उद्धव साहेबांना भेटायला. आम्ही लहान लहान होतो त्यामुळे असे हे इलेक्शन आणि हे सगळं खूप एकमेकांची कनेक्टेड आहे. आणि आता तर गेली इतके वर्ष 14-15 वर्ष आम्ही दोघेही त्या प्रोफेशन मध्ये आहोत. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं तो आनंद एकमेकांसाठी आहे, लोकांसोबतचा आनंद आहे. आणि कसं असतं की जेव्हा आपण खूप मेहनत करून एखादी गोष्ट मिळते तेव्हा त्याचा आनंद हा जास्त असतो. एक तो टोन चांगला सेट करावा लागतो. जसं इंडियन टीम वर्ल्ड कपला जात असताना आधीच्या सगळ्या मॅचेस जिंकल्या, सिरीज आधीची सिरीज जिंकणं महत्वाचं असतं. देन यू सेट द राईट टोन. तर आमचं पण तसंच होतं. सो लोकसभेनंतर आम्ही जवळपास सगळे इलेक्शन या विधानसभेपर्यंत जिंकत आलो. सो वाईल अप्रोचिंग विधानसभा सगळे शिवसैनिक अतिशय पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक होते. दॅट वॉज व्हेरी गुड. आता या सगळ्यानंतर ना तुमचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला, ज्याच्यात तुम्ही एक खूप सुंदर वाक्य म्हटलं की आपण आपल्या आमदारांना किंवा आपल्या उमेदवारांना आपण विचारणार आहोत की नाही की तुमचं बाबा प्रोफाईल काय आहे, तुमचं करिअर ग्राफ आहे तरी काय, हे विचारणं इज दिस द न्यू एज पॉलिटिक्स असं तुम्हाला वाटतं का? असलंच पाहिजे ना. काय होतं की अजूनही मी जेव्हा ह्यांच्याकडे जातो, मतदारांकडे जातो, अनेक वेळेला त्यांच्या तो मनात अजूनही प्रश्न येत नाही कारण त्यांना ती सवयच नाहीये, ते कंडिशनिंग नाहीये की आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आणि नगरसेवकांसाठी पण आपण जर तोच क्रायटेरिया ठेवला, आमदारांसाठी ठेवला खासदारांचा चालणार नाही ना. शेवटीच आमदारांच्या वेगळ्या भूमिका आहेत, त्यांच्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आमदार पद हे अतिशय एक महत्वाचं जबाबदारीचं पद आहे. आणि मी असं पाहिलंय की अनेक वेळेला लोक आमदार होतात आणि मग स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पर्सनल अँबिशनकडे जास्त लक्ष देत राहतात की उद्या मंत्री कसा होईन किंवा मी माझ्या पक्षात मोठा कसा होईन वगैरे वगैरे. यापेक्षा 5 वर्षानंतर जेव्हा तो तुमच्या दारावर येतो तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की आपण अनेक जुनी पुस्तकं जशी घरी ठेवतो तसं त्याचा वचननामा पण ठेवा. व्हेरी ट्रू. वचननाम्यावर त्याला विचारा 4 प्रश्न की बाबा 5 वर्षाआधी तू हे सगळं प्रॉमिस करून गेलेलास, तू प्रयत्न तरी केलेस का, दाखव. त्या प्रयत्नांचं काय झालं ते दाखव. हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, एवढं माझं म्हणणं आहे. आणि काय होतं, मी आज पहिलीच निवडणूक लढतोय त्यामुळे कदाचित असं असेल की मला राजकारणातले लोक ओळखतात पण सामान्य मतदार कदाचित मला ओळखत नसतील. पण सामान्य मतदारांना सुद्धा असं वाटायला नको की बाबा यंग मुलगा कसा काय एवढी मोठी निवडणूक लढतोय. म्हणून मी माझा रेझ्युमे तयार केला, मी लोकांपर्यंत गेलो, माझं काम दाखवलं, त्यात मी सामाजिक काम लिहिलेलं आहे. आणि या सगळ्याचं मी कसं आहे की सगळ्याला मी त्याच्यानंतर माझ्या सोशल मीडियाचे लिंक पण दिलेले आहे की तुम्ही जाऊन पहा मी काय काय केलंय. आणि तेव्हाचे फोटोज आहेत ते. म्हणजे मी माझं शिक्षण ज्या कोलंबिया विद्यापीठातून घेतलंय त्याचा ग्रॅज्युएशनचा मुद्दाम फोटो टाकला की असं कोणालाच असं वाटत एकदम पारदर्शी प्रमाणे की आपण गेले 14-15 वर्ष विद्यार्थी क्षेत्रात केलेलं काम, संघटनेत केलेलं काम, निवडणुकांकरता केलेलं काम, सामाजिक क्षेत्रात केलेलं काम, हे मी सगळं दाखवायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सांगतो जे उच्चभ्रू वर्ग आहे सोसायटीमधले जे युजली राजकारणापासून दूर असतात ते किंवा ते म्हणतात की आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं नाहीये, ते जेव्हा हा रेझ्युमे बघायला लागले तेव्हा सो इम्प्रेस. ते म्हणाले पहिल्यांदाच असं कोणीतरी आम्हाला दाखवतंय
आपण या परिसरात चाललोय, हो. ज्या परिसरात मातोश्री आहे, किती हे एकतर बहुमान तर असेलच, जबाबदारी तर असेलच, पण या सगळ्यानंतर ही प्रचंड मेहनत आहे वरुणजी. या मेहनतीकडे कसं बघता, या जबाबदारीकडे कसं बघता, या पूर्ण संघर्षाकडे कसं बघता? तुम्हाला मी मगाशी पण म्हणालो ना, मी हा सगळा प्रोसेस एन्जॉय करतो. मला राजकारणाची आवड आहे म्हणून मी राजकारणात आहे. माझ्या वडिलांचा चांगला व्यवसाय आहे आणि मी इंजिनिअरिंग वगैरे केलं तर त्या व्यवसाय जॉईन करायला. नंतर मला हे आवड होती म्हणून मी या क्षेत्रात आलेलो आहे. त्यामुळे हा सगळा प्रोसेस मी एन्जॉय करतो. लोकांना भेटणं, निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी बनवणं, वेगवेगळे पद्धतीने प्रचार करणं, लोकांपर्यंत जाणं आणि त्याचसोबत बिकॉज आय हॅव बीन डुईंग दिस फॉर सो लॉंग, मी आता 8-10 वर्ष वेगवेगळ्या उमेदवारांसाठी हे केलेलं आहे. त्यामुळे आता स्वतः करताना थोडं वेगळं फिलिंग आहे. पण त्याचसोबत एक चांगली गोष्ट काय आहे की वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचं चांगलं मोठी टीम आहे, चांगलीच टीम आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात अनेक ज्येष्ठ शिवसैनिक पण आहेत, ते मला मार्गदर्शन करतात की वरून तू म्हणजे ते इतके सगळे हे आहेत की वयाने माझ्या ऑलमोस्ट माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. त्यामुळे सार्वजनिक याच्यात आता मी उमेदवार असल्या कारण मला वरुणजी म्हणतात, पण एकट्यात मला वरुण तू आज असं नाही असं केलं पाहिजे होतंस, तू हे करत जा, तू सकाळी इकडे मॉर्निंग वॉकला आपल्याला करायचंय, वरून आपल्याला रेल्वे स्टेशनला सकाळी प्रवाशांना जाऊन भेटायचंय, वरून आपल्याला ही सभा लावून घ्यायची. अगदी मला अधिकारवाणीने सांगतात. आमच्या महिला आघाडीची सुद्धा मोठी टीम आहे. पण काय काय गोष्टी गरजेच्या आता तुम्हाला वाटतं या लोकांसाठी आणि तुमच्या मतदारसंघासाठी, जिकडे खरं तर आता या गोष्टी झाल्याच पाहिजे? फर्स्ट 3 थिंग्स तुम्हाला जर करायचे असेल. आपण आता बघा ना, म्हणजे अगदी तुम्ही राईटला जर पाहिलं तर या ज्या तुम्हाला बिल्डिंग दिसतात या सुद्धा SRAच्या बनलेल्या बिल्डिंग आहेत. अपार्ट फ्रॉम दिस वन प्रोजेक्ट जवळपास 80 ते 90% लोक वांद्रे पूर्व मतदारसंघात अजूनही स्लम मध्ये राहतात. त्यामुळे त्यांना सगळ्यात पहिलं तर प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर, ज्यात आपल्याला हायवे लगत एवढं दिसत नाहीये. तुम्ही कधी गुगल मॅप्सवरनं एरियल व्ह्यू पाहिला, पूर्ण स्लमचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये असं नाहीये की ते स्लम म्हणजे काय काल वसलेलं आहे आणि काल येऊन लोक राहत आहेत. 30-30, 40-40 वर्ष 3-3 पिढ्या या स्लम मध्ये राहत आहेत. अनेक रखडलेले SRAचे प्रकल्प आहेत. या भागाला थोडं आपण मागे गेलो, तिकडचा तो सगळा भाग अजूनही ती जमीन डिफेन्सकडे आहे. डिफेन्सकडे असल्या कारणानं तिकडे आपण कुठला स्लमचा प्रोजेक्टच राबवू नाही शकत. त्याचं आधी हस्तांतरण हे स्टेट गव्हर्नमेंटकडे करावं लागेल. आपण जो पुढे जातोय आता, पुढे वांद्रा कोर्ट येईल आणि त्याच्या आतनं वांद्रा स्टेशन पर्यंत जो परिसर आहे, तो सगळा परिसर हा अजूनही रेल्वेकडे आहे. तो रेल्वे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आलं, तिकडनं आपल्याकडे घ्यावं लागेल, मग SRA राबवता येईल. आपण आता घेतोय या डावीकडे मागे जर पाहिलं तर तिकडे गव्हर्नमेंट कॉलनी आहे. गव्हर्नमेंट कॉलनीचे लोक आपलं हक्काचं परमनंट घर अनेक 25-1 वर्ष त्यांचा संघर्ष चालू आहे, ते त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे लोकांना घर देणं. आणि दुसरं, वांद्रे पूर्वला लगतच BKC आहे. त्या BKC मध्ये आता BKC कमर्शियल कॅपिटल झालेलं आहे. त्यामुळे लाखो लोक मला वाटतं रोज येतात आणि घरी जातात. पण ट्रॅफिकची समस्या प्रचंड आहे, प्रचंड. पण तुमच्या समोर जो आव्हान आहे, तो आव्हान तुम्ही कसं काय बघताय? कारण तो आव्हान जेव्हा तुमची सरकार स्थापित झालेली तर तुमच्या सोबत होता. तुम्ही सगळे युवा नेते एकत्र काम करत असेल, तुम्ही खरं तर जिशांशी अनेकदा बोलला असाल, जिशांजींची. कसं काय बघताय या आव्हानाकडे? नाही बघा, कसं असतं की आज शेवटी निवडणूक म्हटली की कोण ना कोण प्रतिस्पर्धी असणार आणि मी त्याकडे तसंच बघतो. माझं काही मी निवडणुकीला युद्ध म्हणून वगैरे अजिबात पाहत नाही. काही काही लोक असे भाषणांमध्ये वगैरे म्हणतात नाही युद्ध आहे वगैरे, मी युद्ध म्हणून पाहत नाही. मी याला लोकशाहीचा एक भाग म्हणून पाहतो. ऑफकोर्स कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त आणि एक शक्ती भरण्याकरता आपण हे काही काही स्टेटमेंट करतो. पण याकडे आज दिशान जरी समोर उभा असला तरी तो काय माझा शत्रू नाही, तो माझा प्रतिस्पर्धी अर्थात. त्यामुळे मला त्याच्यावर कधीच वैयक्तिक लेवलला जाऊन टीका करायची मला गरज वाटत नाही. त्यांनी त्याच्या आमदार म्हणून त्यांनी जे काही काही फेल्युअर्स केले दे आर मोर दॅन इनफ. मी केवळ तो 5 वर्षात काही काही गोष्टींवर डिलिव्हर नाही करू शकलाय, ह्यावर मी हायलाइट करतोय, यावर मी लोकांना जाऊन सांगतोय. आपण फिरता फिरता बरोबर मातोश्रीवर आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी म्हणाला मातोश्रीच्या अंगणात लढतोय, तर इकडनंच आतमध्ये मातोश्री सुद्धा. एक्झॅक्टली. आणि आताच्या घटकेला आम्ही सगळा अभ्यास जेव्हा केला तर या विधानसभेला खूप नवीन चेहरे येत आहेत, प्रचंड नवीन आमदार येत आहेत. हा पॉझिटिव्ह इज दिस. ते म्हणजे अमित ठाकरेंपासून सगळेच म्हणा, ते नवीन आमदार येतात. काय सांगायला वाटतं किंवा नवीन उमेदवार आहेत? खूप आहेत ना असे अनेक नवीन चेहरे दिलेले आहेत. आम्ही सुद्धा अनेक यंग लोकांना संधी दिलेली आहे. म्हणजे महाडच्या स्नेहल जगताप, डोंबिवलीला दीपेश म्हात्रे, मी असीन, मला वाटतं सोलापूरमध्ये सुद्धा अमर पाटील लढतायत, आदित्यजी स्वतः आहेत. अनेक लोक 40 पेक्षा पण खालचे आहेत आणि त्याच्यामुळे इट इज गुड. महाराष्ट्रात जर तुम्हाला करायचं असेल, स्वप्नातला महाराष्ट्र
काय काय गोष्टी असतील वरुणजी आणि तुम्हाला नाही, या झालं पाहिजे? स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र हा प्रचंड ब्लेस्ड आहे, सुंदर आहे प्रत्येक दृष्टिकोनातून. फक्त मला वाटतं महाराष्ट्रातलं उद्योग धोरण हे आपल्याला 100% सुधारलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात एवढी हुशार लोक आहेत, एवढी हुशार मुलं मुली आहेत, हे सगळे उच्च शिक्षण घेतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, MBA होतात, आणि मग बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, मी काय त्यांच्यावर अजिबात दोष देत नाही, त्यांना चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही आहे, त्यांना चांगली जॉब करायला संधी नाही आहे, म्हणून ते परदेशात जातात आणि मग नंतर ते तिकडे सेटल होऊन जातात. आता मी सुद्धा जेव्हा अमेरिकेला गेलो, माझ्यासोबतचं कोणच परत आलं नाही, आणि माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत सगळे, मी अजिबात त्यांच्यावर दोष देत नाही, कारण तो त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा कॉल आहे. लोक केवळ का जात आहेत की एक चांगले आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीत आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही आहेत. काही मागास राज्य सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत. आपली काय तशी परिस्थिती नाही आहे ना महाराष्ट्राची, आपल्याकडे बाकी सगळं आहे एवढ्या एक गोष्टीवर. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं शहरांचं प्लॅनिंग, शहरांचं आपल्याकडे अतिशय पुअर प्लॅनिंग आहे. म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो मी, की आत्ता ही मेट्रो बनली, माझ्याच मतदारसंघात ते स्टेशन येतं, BKCची मेट्रो बनवली आहे, ठीक आहे, त्याबद्दल काही हे नाही. BKCच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर तुम्ही बघा अक्षरशः रखरखाट, एक रिक्षा नाही, तिकडे रिक्षा नाही ठेवली आहे, तिथे कुठला आपला बेस्टचा स्टँड नाही ठेवलाय. म्हणजे माणसांनी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आल्यावर तो डायरेक्ट हायवेवर येतोय BKCच्या, त्यांनी जायचं कुठे इकडे. सो हे पूर्ण जे पुअर प्लॅनिंग आहे की रस्ते बनवले जातात, त्यानंतर एखादी एजन्सी म्हणते अरे आमचा पाईपच टाकायचा राहिला, ते परत खोदले जातात, ते परत बनवले जातात. दिस ऑल म्हणजे लॅक ऑफ प्लॅनिंग, आणि ह्यावर कुठेतरी काम झालं पाहिजे. जर तुम्हाला लोकांना आपली टॅलेंट ही आपल्या महाराष्ट्रातच ठेवता आली तर एक टॅलेंटच महाराष्ट्र सुधारून टाकेल. त्याच्यामुळे या दोन गोष्टींवर माझं तरी विजन आहे, मला तरी अशी आशा आहे, अपेक्षा आहे, उद्या जर मी राज्यकर्ता झालो तर मला या सगळ्या गोष्टींवर काम करायला हवं. तुम्हाला जर एक संधी मिळाली की तुम्हाला ड्रायव्हर द्यायचा आहे आणि या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारायच्या, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही, कोणाशी गप्पा मारायची इच्छा आहे आणि ड्रायव्हर द्यायची इच्छा आहे? नाही, असं काही माझी एवढी काही नाही हो. सध्या तुम्हाला सांगतो, माझे मित्र वगैरे सोबत असले ना, मला आता तर निवडणूक वगैरे झाली, निकाल वगैरे लागला, त्यानंतर जेव्हा कधी फ्री असेल तेव्हा नक्की माझे कॉलेजच्या मित्रांसोबत मला लोणावळ्याला वगैरे नक्की जायला आवडेल. आणि दॅट इज समथिंग दॅट आय विल लुकिंग फॉरवर्ड. नक्कीच ना, कारण किती दिवस झाले मी तर भेटलो पण नाही. ते बिचारे प्रचारात येतात, लांबून मला हात करतात, ते कुठे कुठे जाऊन आता पण पत्रकं वाटतायत आणि हक्काने येतात ना. म्हणजे मी त्यांना बोलवत पण नाहीये, पण नाही आपला मित्र लढतोय म्हणून येतात. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. मला तिकडे ते करायचंय. खूप खूप धन्यवाद वरुणजी आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. ऑल द बेस्ट हेच आम्ही सांगू. आता खऱ्या अर्थानं ऐन 9 दिवस उरलेत आता या सगळ्या प्रचाराला. तो प्रचार तुम्हाला जोरदार करायचाच आहे आणि तुम्ही तो करालच अशी अपेक्षा. आणि जेव्हा काही तुमचं निर्माण होईल तेव्हा तुम्ही जे सांगितलं तुमचे मोटिव्स आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करायचं. थँक्यू सो मच. थँक्यू अँड थँक्यू फॉर गिव्हिंग अस टाइम. येस ऑफकोर्स. आणि तुमची ड्रायव्हिंग खूप छान आहे असं मला कळलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.